2 जनवरी को हर साल महाराष्ट्र भारत में पुलिस बल की स्थापना और उनके योगदान को मान्यता देने के रूप में पुलिस वर्धापन दिन मनाया जाता है। ये दिन पुलिस अधिकारियों की मेहनत, निष्ठा और समर्पण को सम्मानित करने के लिए होता है, जो कानून और व्यवस्था बनाए रखने, अपराधों को रोकने और सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करने में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं। इस दिन विभिन्न कार्यक्रमों, परेड, भाषणों और अन्य गतिविधियों का आयोजन किया जाता है। उसी कड़ी में 2 जनवरी से नागपुर शहर में विभिन्न थानों के तहत ये दिन मनाया जा रहा है। फुटाला में भी कार्यक्रम मनाया गया, जिसमें अंबाझरी पुलिस और अन्य पुलिसकर्मी मौजूद थे। You will not mind for if I say on this occasion in English. See, from last 15 years, we are the first party who conduct Maharashtra Police Rising Day without any fear. And this year also, with the help of our Ambazari police officers, they are very helping, very helping. I am very महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन हे दरवर्षी 2 जानेवारी 1961 पासून साजरा करण्यात येत आहे आणि सन 2012 पासून आम्ही 2 जानेवारी ते 8 जानेवारी प्रत्येक वर्षी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो। तर या सप्ताहामध्ये सर्व पोलीस स्टेशन, शाखा त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात। त्यामध्ये नागपूर पोलीस आयुक्तालय मध्ये डॉक्टर रवींद्र सिंगल माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह साजरा होत आहे। या सप्ताहामध्ये जनजागृती, सायबर फ्रॉड, ड्रग्ज ॲडिक्शन, तसेच वेगवेगळे डोमेस्टिक व्हायलन्स, तसेच रोड सेफ्टी आणि बँड पथक प्रदर्शन अशा वेगवेगळ्या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। तसेच पोलीस कुटुंब, पोलीस पाल्य यांच्यासाठी देखील कम्युनिकेशन स्किल्स आणि इतर विषयामध्ये त्यांना सहभाग करून त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आणि सर्व नागरिकांना विनंती आहे की जसे आपण यापूर्वी जसे सहकार्य आमच्याशी करतात तसं तुम्ही सगळ्या सहकार्य करावे। तसेच आमच्याकडून तुमची सुरक्षितता व कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील याची सुद्धा आम्ही खात्री देत आहोत। तरी सर्वांना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन या निमित्ताने शुभेच्छा। दरवर्षी संक्रांत जेव्हा येते तसेच इतर वेळेस सुद्धा जे मांजा वगैरे ज्याच्यामुळे ॲनिमल्स किंवा येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीतील नागरिकांच्या ज्या मांजामुळे जे इंजुरीज वगैरे होतात ते टाळण्यासाठी वेगवेगळे आम्ही पाऊल उचलत आहोत। तसेच प्रतिबंधक कारवाई करण्यात येते, तसे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात येतात, तसेच जनजागृती सुद्धा करण्यात आली आहे। तसंच ट्रॅफिक सेफ्टी वीकच्या दरम्यान सुद्धा ते ट्रॅफिकवर जे वाहतूक करणारे आहेत तर त्यांची सुरक्षतेबद्दल त्यांना सुद्धा अवेअरनेस करण्यात येत आहे।
सायबर पोलीस स्टेशन हा एक घटक आहे पोलीस खात्यातील. तर सायबर फ्रॉड, सायबर अवेअरनेस याबद्दल तर कार्यक्रम आम्ही आयोजित करतच आहोत. ते पूर्ण वर्ष आम्ही हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहोत. तसेच क्राईम ब्रांच त्याच्यामध्ये पुढाकार घेतात. तसंच डी ॲडिक्शन आणि थंडर जे कार्यक्रम जो सीपी साहेबांनी सुरू केलेला आहे त्या अनुषंगाने जे MDs किंवा गांजा नार्कोटिक्स मधले जे काही गुन्हे होत आहेत तर त्याच्यामुळे बराचसा आळा बसलेला आहे, बराचसा जप्ती करण्यात आलेला आहे, गुन्हे दाखल झालेले आहेत, आरोपी अटक झालेले आहेत. तर असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. पोलीस स्टेशन अंबाझरी नागपूर शहर या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र सिंगल सर, सह पोलीस आयुक्त सर आणि नॉर्थ रिजन सर DCP झोन 2 सर आणि माननीय ACP सर यांच्या मार्गदर्शनाने पोलीस स्टेशन अंबाझरीच्या वतीने आम्ही फुटाळा तलाव या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्ताने कार्यक्रम आज दिनांक या ठिकाणी साजरा करण्यात आला. तर साजरा करताना या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व शांतता कमिटी मेंबर्स, महिला दक्षता समिती मेंबर्स, सिनियर सिटीजन ग्रुप, हॉटेल असोसिएशनचे मेंबर्स, त्याचबरोबर डॉक्टर्स, बार असोसिएशनचे मेंबर्स आणि इतर जे सर्व क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. अत्यंत उल्हासदायक आणि आनंददायक वातावरणामध्ये या ठिकाणी आज सायंकाळीच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम आम्ही संपन्न केला. बँड पथक नागपूर शहर यांचं पण सुमधुर वाद्य या ठिकाणी वाजवण्यात आलं आणि माननीय वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर इतर जे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक यांनी पोलिसांप्रती असलेली आपली भावना या ठिकाणी व्यक्त केली. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र पोलीस दल हे एक जगामधील एक अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस दल आहे की ज्याची कर्तृत्वाची ख्याती सातासमुद्रापार सुद्धा सगळीकडे पसरलेली असते. आणि महाराष्ट्र पोलिसातील आमच्या सारखेच सर्व अधिकारी आणि इतर सर्व आमचे अंमलदार आपलं कर्तव्य अत्यंत चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे करून महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण्यामध्ये महिला सक्षमीकरण असेल, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा असतील, लहान मुलींची सुरक्षा असेल आणि सायबर रिलेटेड क्राईम असतील, रोड सेफ्टीचे क्राईम असतील, त्याचबरोबर इतर क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील जे गुन्हेगारी आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे नागपूर शहर पोलीस दल कार्यरत आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की अंबाझरी पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही जे वेगवेगळे जे उपक्रम राबवतो त्यांना नेहमीच नागरिकांचा अत्यंत चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळतो आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो. आज या ठिकाणी फुटाळा तलाव या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाचा जो सप्ताह आहे त्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता. दरवर्षीप्रमाणे 2 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंत हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या आदेशाने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि त्याला जवळजवळ 150 ते 200 नागरिक आणि सर्व पोलीस बांधव उपस्थित होते, सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि पोलीस बँड पथक आणि अत्यंत चांगल्या सुमधुर संगीताचं या ठिकाणी नागरिकांना आस्वाद दिला. त्याबद्दल सर्व नागरिकांना पोलीस सप्ताह दिनानिमित्ताने आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप खूप अभिनंदन करतो. आज यहाँ पे अंबाझरी पुलिस स्टेशन फुटाड़ा तालाब की यहाँ पे माननीय पुलिस आयुक्त सर और ज्वाइंट CP सर और सब वरिष्ठ अधिकारी इनके मार्गदर्शन के मुताबिक हमने अंबाझरी पुलिस स्टेशन के यहाँ पे तरफ से पुलिस दिन साजरा किया गया. यहाँ पे आपको पता है कि 1961 में पहला पुलिस ध्वज जो पहले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इन्होंने महाराष्ट्र पुलिस को सौंपा गया. उस दिन से महाराष्ट्र पुलिस स्थापना दिवस मनाया जाता है और 2 जनवरी तो 8 जनवरी तक ये पुलिस सप्ताह अन्य अलग अलग उपक्रम के माध्यम से मनाया जाता है. हमने यहाँ पे अंबाझरी पुलिस स्टेशन की वजह से सब सीनियर सिटीजन ग्रुप के लोग मेंबर, शांतता कमेटी के मेंबर, महिला दक्षता कमेटी मेंबर, बार एसोसिएशन के मेंबर, होटल मैनेजमेंट व्यापारी आघाड़ी के मेंबर सारे उपस्थित थे और नागपुर शहर के सब सारे वरिष्ठ अधिकारी भी उपस्थित थे. और पुलिस का जो बैंड पथक था उन्होंने भी अत्यंत सुमधुर संगीत से ये बैंड पथक ने अपना संचालन किया है और सभी नागरिकों ने भी पुलिस के प्रति अपनी भावनाएं और पुलिस डिपार्टमेंट के प्रति अपनी भावना यहाँ पे व्यक्त किया है. और माननीय सह पुलिस आयुक्त सर इन्होंने भी अपना यहाँ पे मनोगत व्यक्त करते हुए नागरिक और पुलिस ये दोनों के बीच में जो गहरा संबंध, जो गहरा नाता अभी दृढ़ होते जा रहा है इसके प्रति अपनी भावनाएं व्यक्त की है. आपको पता है कि नागपुर पुलिस के पुलिस कमिश्नर सर इनके माध्यम से नागपुर शहर में महिला के सुरक्षा के बारे में
उनके साइबर रिलेटेड क्राइम के बारे में हमेशा सतर्कता का आह्वान किया जाता है और रोड सेफ्टी, साइबर रिलेटेड क्राइम और महिला के पोक्सो और अन्य क्राइम के मुताबिक सारे बहुत हमेशा अलग अलग टाइप के प्रोग्राम आयोजित किए जाता है और जिससे से क्राइम रेट कम हो जाए और लोगों में पुलिस के प्रति उनका जो कर्तव्य है वो ज्यादा से ज्यादा बढ़ा रहे और जो भी समाज में कानून का पालन अच्छी तरह से होके लॉ एंड ऑर्डर का सिचुएशन बरकरार रखने के लिए वो नागरिकों का हमेशा साथ हमको प्राप्त होता है। आज भी यहाँ पे वो हमको माहौल मालूम पड़ा कि जब सभी प्रकार के लोग कम से कम 200 या 250 लोग यहाँ पे मौजूद थे। इनमें से सब लोगों ने पुलिस के प्रति अपनी अच्छी भावनाएं यहाँ पे व्यक्त की। हमें भी इस कारण से अच्छा काम करने की प्रेरणा मिली है। हमारे वरिष्ठ अधिकारियों ने भी ये हमको मार्गदर्शन किया है। इस वजह से हर साल महाराष्ट्र पुलिस सप्ताह अत्यंत आनंद से और शांततापूर्वक वातावरण से हम यहाँ पे संपन्न करते हैं। कारा न्यूज के लिए विशाल बमड़वार की रिपोर्ट। इसी प्रकार से देश और दुनिया की खबरें देखने के लिए जुड़े रहिए कारा न्यूज के साथ। जीर्ण बीमारी का इलाज अनुभवी डॉक्टर्स की चिकित्सा और आयुर्वेद के जरिए सिर्फ और सिर्फ शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक में। मध्य नागपुर का सबसे बड़ा आयुर्वेदिक दवाइयों का शोरूम और क्लिनिक जहां बीमारियों का होता है इलाज। शिवशंकर आयुर्वेद है जड़ी बूटियों का विशाल भंडार जहां मौजूद है सभी प्रतिष्ठित आयुर्वेदिक कंपनियों की दवाइयां और जड़ी बूटियां, वो भी होम डिलीवरी के साथ। तो क्यों इधर उधर भटकना, सीधे आइए शिवशंकर आयुर्वेद में, बढ़ाइए अपनी रोग प्रतिकारक शक्ति और हो जाइए तंदुरुस्त। हमारा पता है योग कॉम्प्लेक्स महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9112079000 और 8605245080 पर।